नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारताच्या संसदेमध्ये सुधारित FCRA विधेयक येऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये गदारोळ माजलेला आहे. अमेरिकेतले सत्ताधारी खासदार असो किंवा विरोधी खासदार असो, म्हणजे तिथे त्यांना काँग्रेसमन म्हणतात, म्हणजे रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रेट असो, जे एरवी एकमेकांच्या उरावर बसतात, ते या विधेयकाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत आणि एकत्रितपणे भारताच्या विरोधामध्ये ओरड करताना दिसत आहेत. शिरा ताणून बोलताना दिसत आहेत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव आणताना दिसत आहेत की तुम्ही हे विधेयक रोखण्याचा प्रयत्न करा. कारण हे विधेयक जर भारताच्या संसदेमध्ये मंजूर झालं तर महासत्ता अमेरिकेची जी चौथी सेना भारतामध्ये कार्यरत आहे, ती चौथी सेना अडचणीत येणार आहे. आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, अमेरिकेकडे एक जादूची छडी आहे. ज्या देशाचा नेता अमेरिकेची मनमानी नाकारतो, अमेरिकेची धोरणं नाकारतो, त्या देशामध्ये अचानक जनता रस्त्यावर उतरते, त्या सरकारच्या विरोधात आंदोलनं करायला लागते. कधीही आंदोलनं शांततापूर्ण असतात, तर कधी तोडफोड आणि जाळपोळ. परंतु बहुतेक करून अशा देशामध्ये सत्तापालट होतो असं आपण पाहिलेलं आहे. हे कसं घडतं? लष्कराचा वापर केल्याशिवाय अमेरिका हे कसं घडवते, असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एकच उत्तर मिळालं की त्या देशामध्ये अमेरिकेची चौथी सेना कार्यरत होती. पायदळ, हवाई दळ आणि नौदल याच्या पलीकडे अमेरिकेकडे एक चौथी सेना आहे आणि ही चौथी सेना आहे NGOची. 2014 मध्ये मोदी सरकार केंद्राच्या सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर या देशामध्ये ज्या NGO विदेशी पैशावर पोचल्या जातात त्यांच्यावर मोदी सरकारची अत्यंत करडी नजर आहे. भारतातल्या NGOंना जर विदेशी निधी स्वीकारायचा असेल तर त्यांच्याकडे FCRA परवाना असणं अत्यंत गरजेचं आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर वारंवार या FCRA कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. आता नवी सुधारणा 2026 मध्ये अपेक्षित आहे. ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे. ज्या NGOंकडे FCRA परवान्याच्या अंतर्गत विदेशी निधी येतो आणि या निधीचा वापर करून भारतामध्ये या NGOनी काही मालमत्ता उभारलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत आणि यदा कदाचित जर त्यांचा FCRA परवाना संपला, म्हणजे त्याचा कार्यकाळ संपला, त्याचं नूतनीकरण करणं केंद्र सरकारने नाकारलं किंवा हा FCRA परवाना केंद्र सरकारने रद्द केला, तर विदेशी पैशातून ज्या मालमत्ता भारतामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत त्या जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला या कायद्याच्या अंतर्गत मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जबरदस्त ओरडा सुरू आहे. कोणत्याही देशामध्ये असं एखादं आंदोलन ज्याच्यामध्ये हजारो लाखो लोक सहभागी होतात, अशा प्रकारचं आंदोलन जर तुम्हाला करायचं असेल किंवा असं एखादं आंदोलन ज्याच्यामध्ये संख्या कमी आहे परंतु हे आंदोलन प्रदीर्घ काळ तुम्हाला चालवायचं आहे, तर त्याच्यासाठी प्रचंड पैसा ओतावा लागतो. भारतामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये अशी 2 आंदोलनं झाली. एकतर शाहीनबागचं आंदोलन झालं, दुसरं शेतकरी आंदोलन झालं. शाहीनबाग आंदोलनाच्या काळामध्ये बराच काळ, अनेक महिने महिला रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेल्या आणि या सगळ्या महिला आंदोलकांना बिर्याणी मिळत होती, बाटलीबंद पाणी मिळत होतं आणि जेव्हा आंदोलन संपून या महिला घरी जात होत्या तेव्हा त्यांना रोख रक्कम सुद्धा वाटली जात होती. शेतकरी आंदोलनाच्या काळात सुद्धा आपण हेच चित्र बघितलं. जे आंदोलन करते होते त्यांच्यासाठी जेवणाची शाही व्यवस्था होती. म्हणजे दाल, रोटी, सब्जी हे तर होतच, ड्रायफ्रूट होते, फ्रूट होते, दूध होतं आणि जेवणाची जी व्यवस्था होती ती रात्रंदिवस सुरू असायची. आंदोलन करताना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पोर्टेबल AC ची व्यवस्था करण्यात आली होती. इंटरनेटची व्यवस्था होती. म्हणजे कल्पना करा, पण बराच काळ हे आंदोलन सुरू होतं. त्याच्यामुळे या आंदोलनासाठी किती खर्च झाला असेल याची आपण केवळ कल्पना करू शकतो. केंद्र सरकारला गुप्तचर यंत्रणांचे अनेक अहवाल मिळालेले आहेत ज्याच्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की भारतामध्ये आंदोलन पेटवण्यासाठी विदेशातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक रसद येते आहे आणि केंद्र सरकारने जर ही रसद तोडण्यासाठी प्रयत्न केले, अशा प्रकारचा एखादा कायदा बनवण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे ही रसद कायमची बंद होईल, तर खरं तर अमेरिकेच्या बुडाला आग लागण्याचं काही कारण नाहीये. परंतु ही आग लागलेली आहे. कारण दुसऱ्या देशाच्या कारभारामध्ये नाक खुपसणं हा अमेरिकेचा स्थायी भाव आहे. अमेरिकी परराष्ट्र धोरणाचा तो अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अमेरिकेने नाक खुपसलेलं आहे. मार्को रुबियो जे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, अलीकडेच भारत दौऱ्यावर आले होते आणि भारताच्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कोलकात्यापासून केली. मिशनरी ऑफ चॅरिटी, जी मदर तेरेसा यांनी सुरू केलेली संस्था आहे, जी धर्मांतरासाठी बदनाम आहे. देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणारी ही संस्था आहे आणि मदर तेरेसा यांनी हे जाहीरपणे मान्य सुद्धा केलेलं आहे. तर त्या संस्थेला मार्को रुबियो यांनी भारतात आल्यानंतर पहिली भेट दिली आणि तिथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. याच्यातून आपण जो अर्थ काढायचा तो काढू शकतो. ख्रिस स्मिथ हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ काँग्रेसमन आहेत. मार्को रुबियो यांचा भारत दौरा सुरू होण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेच्या एका वर्तमानपत्रामध्ये प्रदीर्घ लेख लिहिला आणि हा लेख होता FCRA सुधारणा कायद्याच्या संदर्भात. या लेखामध्ये ख्रिस स्मिथ असं म्हणतात की भारत सरकार अशा प्रकारचा एक कायदा आणणार आहे की ज्याच्यामुळे
एनजीओनी विदेशी पैशातून ज्या मालमत्ता निर्माण केल्या त्या मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळणार आहे. आणि याच्यामुळे आमचे चर्चेच्या माध्यमातून ज्या शाळा आणि रुग्णालये चालतात ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारत सरकार जर ख्रिश्चनांच्या मालमत्ता जप्त करण्याचा एखादा कायदा बनवत असेल तर भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले कसे राहतील असा प्रश्न या ख्रिस स्मिथ यांना पडलेला आहे. सेनेटर जेम्स रिश यांनी सुद्धा या एफसीआरए कायद्यावर ताशेरे ओढलेले आहेत. ते असं म्हणाले की हा जो कायदा आहे ज्याच्यामुळे एनजीओना दैनंदिन काम करणं कठीण होऊन बसेल आणि भारत सरकारला या एनजीओच्या मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळेल, या कायद्यामुळे ख्रिश्चनांचा छळ होऊ शकतो अशा प्रकारची चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे. सिनेट फॉर फॉरेन रिलेशन कमिटीचे हे प्रमुख सेनेटर आहेत. एनजीओवर जी कारवाई सुरू आहे त्याच्यामुळे अमेरिकी काँग्रेसमॅनचे प्राण कंठाशी येणं अत्यंत स्वाभाविक आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारला हे ठाऊक आहे की एनजीओची एक खूप मोठी सिस्टीम या देशाच्या विरोधात कार्यरत आहे. ही इकोसिस्टीम विदेशी शक्तींच्या इशाऱ्यावरून देशामध्ये उलथापालथ घडवण्याचे प्रयत्न करत असते. 2014 ते 2026 12 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने विदेशाकडून रसद घेणाऱ्या पैसे घेणाऱ्या 21,933 एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द केलेला आहे. जगातील अन्य देशांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी अमेरिकेने एक व्यवस्थित यंत्रणा बनवलेली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत अनेक सरकारी संस्था, निमसरकारी संस्था, खासगी संस्था, अनेक थिंक टँक कार्यरत असतात. असंच एक दुकान आहे युनायटेड स्टेट कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम. तर या संस्थेने एक अहवाल दिलेला आहे. या अहवालामध्ये सुधारित एफसीआरए विधेयकावर टीका करण्यात आलेली आहे. असं म्हणण्यात आलेलं आहे की या कायद्यामुळे अल्पसंख्याकांवर बुलडोजर चालवण्यात येणार आहे. भारत सरकारने मात्र हा अहवाल पूर्णपणे फेटाळलेला आहे. हा अहवाल पक्षपाती आणि पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका भारत सरकारने या अहवालावर ठेवलेला आहे. सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा जो कायदा आहे तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये, कोणत्याही एका गटाच्या विरोधात नाहीये. जर एखादी संस्था कायद्यानुसार काम करत असेल तर त्यांना भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाहीये. भीती बाळगण्याचं कारण त्यांना आहे जे एनजीओच्या पैशाचा वापर देशांतर्गत राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी करत असतात. म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये जे लुडबुड करत असतात त्यांना या कायद्याची भीती बाळगण्याची गरज आहे असं भारत सरकारने अप्रत्यक्षरित्या अमेरिकेला सांगितलेलं आहे. विदेशी पैशावर पोचल्या जाणाऱ्या या एनजीओचे धंदे कसे असतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये सीबीआयने काही एनजीओवर ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. अम्नेस्टी इंटरनॅशनल हे नाव तुम्ही ऐकलं असेल. आंतरराष्ट्रीय संस्था आहे, भारतामध्ये कार्यरत आहे. भारतामध्ये याचे सर्वेसर्वा आहेत आकार पटेल. या संस्थेवर सीबीआयने गुन्हा दाखल केला. गुन्हा कशासाठी दाखल केला? एफसीआरए कायद्याच्या अंतर्गत या संस्थेला गृह मंत्रालयाने परवानगी नाकारली की तुम्ही विदेशी निधी भारतामध्ये आणू शकत नाही. त्यांनी पळवाट काढली. यांनी 36 कोटीचा विदेशी निधी भारतामध्ये आणला. हा निधी पाठवला अम्नेस्टी यूके या संस्थेने. म्हणजे ब्रिटनमध्ये ही संस्था कार्यरत होती, तिने भारतामध्ये हा निधी पाठवून दिला. कशाच्या नावाखाली? डोनेशनच्या नावाखाली नाही. एनजीओ डोनेशन घेऊ शकतात परंतु डोनेशनच्या नावाखाली हा निधी आला नाही कारण सरकारने नकार दिला होता. म्हणून हा निधी आला परदेशी गुंतवणुकीच्या नावावर आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नावावर. आणि हा निधी वापरण्यात कशासाठी आला? परदेशी गुंतवणूक म्हणून वापरला नाही. हा निधी वापरण्यात आला एनजीओच्या कामासाठीच. अम्नेस्टी सारखी आणखी काही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवणार आहे. परंतु या एनजीओ भारतामध्ये जे काम करतात ते भारतासाठी अत्यंत धोकादायक असतं. यापैकी बऱ्याच एनजीओ भारतातल्या काँग्रेस इकोसिस्टीमचा भाग आहेत. यापैकी जवळजवळ अनेक एनजीओ जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी या एनजीओशी कनेक्टेड आहेत. तो जॉर्ज सोरोस जो भारतामध्ये अराजक निर्माण करू इच्छितो, जो केंद्र सरकार अस्थिर करू इच्छितो, त्या जॉर्ज सोरोसशी यापैकी अनेक एनजीओ संबंधित आहेत. आणि यांचे धंदे काय असतात? यांचे धंदे असतात कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करायला माणसं उभी करणं, मीडियामध्ये नरेटिव्ह चालवणं आणि या देशामध्ये जर एखादं आंदोलन सुरू असेल तर या आंदोलनाला छुप्या मार्गाने रसद पुरवणं. हर्ष मंदर हे नाव आपण ऐकलं असेल. माजी IAS अधिकारी आहेत. जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी त्यांचा अत्यंत घट्ट संबंध आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. तर हे जे हर्ष मंदर आहेत ते सध्या मानवाधिकार या विषयाचे कार्यकर्ते बनलेले आहेत. या विषयासाठी ते एनजीओ चालवत असतात. त्यांच्या एनजीओचं नाव सेंटर फॉर इक्विटी स्टडीज. त्यांची आणखी एक एनजीओ आहे अमन बिरादरी नावाची. विदेशातून जो कोट्यवधीचा निधी येतो तो यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये टाकण्यात आला असा ठपका ठेवून सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणखी एक गुन्हा त्यांच्यावर अशासाठी दाखल झाला. अमन बिरादरी नावाची जी त्यांची एनजीओ आहे त्या एनजीओला विदेशातून येणारा निधी स्वीकारण्याचा अधिकार नाहीये कारण त्यांच्याकडे एफसीआरए परवाना नाहीये.
परंतु यांनी सीएसच्या माध्यमातून विदेशी निधी घेतला आणि तो पाठवला अमन बिरादरी या एनजीओच्या एका उपक्रमासाठी. त्या उपक्रमाचं नाव कारवाई मोहब्बत. म्हणजे विदेशातून जर तुम्हाला पैसा घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे काहीतरी आपण करतोय असं दाखवावं लागतं. मग अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात. कारवाई मोहब्बत आहे, अमन की आशा आहे आणि या उपक्रमांच्या माध्यमातून जो येणारा पैसा आहे तो भलत्याच कारणासाठी वापरला जातो. 2020 मध्ये केंद्र सरकारने एफसीआरए कायद्यामध्ये जे बदल केले त्या बदलांच्या अंतर्गत एका एनजीओला एका कारणासाठी जर विदेशातून पैसा येतोय तो पैसा इतर एनजीओ कडे त्यांना वळता करता येत नाही. हर्ष मंदर यांनी तेच केलं आणि त्याच्यामुळे सीबीआयने कारवाई केली. काँग्रेसी इकोसिस्टम मध्ये असलेले अनेक लोक नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड आकसाने विखाराने बोलत असतात आणि ते का बोलत असतात हे तुम्हाला इंदिरा जयसिंग आणि त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या उदाहरणावरून मी स्पष्ट करून सांगतो. लॉयर्स कलेक्टिव्ह ही त्यांची एनजीओ. या एनजीओ कडे सुद्धा एफसीआरए परवाना आहे आणि सोनिया गांधी यांच्या कार्यकाळामध्ये याची मौजमजा चालू होती. 2006 ते 2015 या काळामध्ये यांच्या एनजीओ कडे विदेशातून आले 32.39 कोटी रुपये. आणि किती मोठी रक्कम आहे तुम्ही कल्पना करू शकता. आता ही रक्कम आल्यानंतर या रकमेचा वापर या बाईनी आणि त्याच्या नवऱ्याने कसा केला. या रकमेचा वापर केला वैयक्तिक खर्चासाठी, विमान प्रवासासाठी आणि परदेशामध्ये जे त्यांचे आलिशान दौरे झाले त्या दौऱ्यांसाठी या पैशाचा वापर करण्यात आला. आणि मोदी सरकारने हे लक्षात घेऊन त्यांच्या एनजीओवर कारवाई केली, गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामुळे ही बाई सतत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत असते. कारण त्यांच्या अय्याशीमध्ये खोडा घालणारा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी. तिस्ता सेटलवाड हे नाव गुजरात दंगलीच्या संदर्भात तुम्ही 100 वेळा ऐकलं असेल. या बाईने सुद्धा तेच केलं. गुजरात दंगलग्रस्तांच्या नावावर कोट्यावधी रुपये जमवले आणि नवऱ्याबरोबर अय्याशी करण्यासाठी या पैशाचा वापर केला. पुन्हा तिथे खोडा घातला नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि त्याच्यामुळे मोदी सगळ्यांसाठी वाईट आहेत. मोदींचं नाव आलं तर यांचं तोंड कडवट होतं. विदेशी एनजीओचं भारतातल्या एनजीओशी किती प्रेमाचं नातं असतं ते स्पष्ट करणारं आणखी एक उदाहरण. कंपॅशन इंटरनॅशनल ही अमेरिकी एनजीओ. या एनजीओच्या माध्यमातून तामिळनाडू मधल्या करुणा बालविकास या एनजीओला कोट्यावधी रुपये पाठवले जातात. बरं, या एनजीओचं काम काय करुणा बालविकासचं? तर गरीब जी अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करणं. परंतु प्रत्यक्षात विदेशातून जो पैसा येतो त्याचा वापर कशासाठी होतो. ही जी अनाथ मुलं असतात ज्यांचं कोणी नसतं त्यांचं धर्म परिवर्तन करण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो. या करुणा बाल विकासकडे विदेशातून जे कोट्यावधी पैसे आले त्याचा 10% वापर या संस्थेने केला आणि 90% जो निधी आहे तो पडवला तामिळनाडू आणि केरळमधल्या चर्चेसकडे आणि संबंधित 300 संस्थांकडे. जो अधिकार या संस्थेकडे नव्हता. म्हणजे एफसीआरएचा नियम आहे तुमच्या संस्थेला जर पैसे आले तर ज्या कारणासाठी तो पैसा आलाय त्याच कारणासाठी त्या पैशाचा वापर केला पाहिजे. परंतु या एनजीओ काय करतात, त्या स्वतःही वापरतात, धर्म परिवर्तन करतात आणि धर्म परिवर्तन करणाऱ्या अन्य एनजीओना हा पैसा वाटला सुद्धा जातो. अर्थात या संस्थेवर कारवाई करण्यात आली. त्यांचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला. काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळामध्ये एनजीओची इकोसिस्टीम तयार केली आणि या इकोसिस्टीमने आता चांगलीच मुळं धरलेली आहेत आणि यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण झालेली आहे की सरकारला आपल्या तालावर या एनजीओ नाचवू शकतात. आणि जे सरकार यांच्या तालावर नाचणं नाकारतं त्याला मग धक्के द्यायचे, दणके द्यायचे, त्यांच्या विरोधात आंदोलनांना रसद पुरवायची, हे या एनजीओचं काम. या एनजीओचा शिरकाव भारताच्या गृह मंत्रालयापर्यंत झाला होता. स्वाभाविक आहे, विदेशातून करोडो रुपये दरवर्षी येत असतात तर त्या करोडो रुपयांचा तीर्थप्रसाद थोडासा गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना द्यायचा, म्हणजे त्यांना कट मनी द्यायचा. आणि याच्यामध्ये गुंतले आहेत गृह मंत्रालयाचे अधिकारी, काही सल्लागार, काही दलाल आणि खूप मोठं हे रॅकेट होतं. या रॅकेटवर 2022 साली मोदी सरकारने कारवाई केली. म्हणजे कल्पना करा, त्याच्या आधी मोदी सरकारला सुद्धा हे माहीत नव्हतं. म्हणजे सरकार तुम्हारी और सिस्टीम हमारी हे एक जे वाक्य सतत बोललं जातं ते किती यथार्थ आहे याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. आता सुधारित एफसीआरए कायदा आणि एनजीओ पुराण जे काही मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे त्याचं सार मी 3 ठळक मुद्द्यांच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. काही एनजीओ खूप मोठ्या एनजीओ असतात ज्यांच्याकडे एफसीआरए परवाना असतो आणि या एफसीआरए परवान्याच्या माध्यमातून विदेशातून या एनजीओ कोट्यावधीचा निधी देणगी म्हणून घेतात आणि हा निधी वळता करतात अनेक छोट्या एनजीओकडे ज्यांच्याकडे एफसीआरए परवाना नसतो, जे 2020च्या एफसीआरए कायद्याच्या अनुसार बेकायदा आहे. याचा पुढचा टप्पा, काही एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द झालेला असतो. मग त्या एनजीओ काय करतात, त्यांची विदेशामध्ये जी कनेक्शन असतात त्याचा वापर करतात आणि विदेशी गुंतवणुकीच्या नावावर किंवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नावावर विदेशातून कोट्यावधीचा निधी घेतात आणि त्याचा वापर करतात त्या एनजीओच्या कामासाठी, जी एनजीओ मुळातच गृह मंत्रालयाने बेकायदा ठरवलेली आहे, ज्यांचा एफसीआरए परवाना रद्द केलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. या एनजीओना विदेशातून ज्या देणग्या मिळतात त्या अत्यंत गोंडस नावाखाली मिळतात, म्हणजे पर्यावरण, शिक्षण, मानवाधिकार, बालविकास वगैरे वगैरे.
परंतु प्रत्यक्षात त्याचा वापर कशासाठी करण्यात येतो? त्याचा वापर करण्यात येतो धर्मांतर करण्यासाठी, त्याचा वापर करण्यात येतो आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी, त्याचा वापर करण्यात येतो या देशामध्ये लॉबिंग करण्यासाठी, या देशामध्ये एक नरेटिव्ह निर्माण करण्यासाठी. म्हणून या एनजीओ अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण ही एनजीओ म्हणजे अमेरिकेची चौथी सेना आहे आणि या सेनेला पोचण्याचं काम अमेरिकेने वर्षानुवर्ष केलेलं आहे. त्याच्यासाठी कोट्यावधी डॉलर अमेरिकेने भारतामध्ये ओतलेले आहेत. आता या एनजीओना विदेशातून जी रसद मिळते त्याचा उद्देश काय आहे हे भारत सरकारच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून भारत सरकार एक असा कायदा आणत आहे की ज्याच्यामुळे या एनजीओना पूर्णपणे चाप बसेल आणि त्यांच्या कारवायांना चाप बसेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या देशविरोधी कारवाया या एनजीओच्या माध्यमातून सुरू आहेत त्या कारवायांना चाप बसेल. आणि भारत सरकारचं हे जे उद्दिष्ट आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. आपण जी रसद पाठवतो ती रोखली जाणार हे आता अमेरिकेच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे तिकडचे जे काँग्रेसमन आहेत ते थैथयाट करतायत, त्यांना पोटसूळ उठलेलं आहे. त्यांच्या हे लक्षात येते आहे की आता याच्या पुढे भारतामध्ये हस्तक्षेप करणं हे आपल्याला कठीण होऊन बसणार आहे. फ्रान्समध्ये जी7 देशांची परिषद सुरू आहे त्याच्यामध्ये भारत विशेष निमंत्रित आहेत आणि भारताचं प्रतिनिधित्व करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल झालेले आहेत. या परिषदेच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची उद्या म्हणजे 17 जून रोजी भेट होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या विधेयकावरून प्रचंड मोठा दबाव आहे, कारण त्यांचे जे समर्थक आहेत ते कट्टर कॅथोलिक आहेत आणि कॅथोलिक तुम्हाला माहिती आहे कॅथोलिकांचा प्रयत्न असतो की या सगळ्या जगामध्ये ख्रिश्चनिटीचा प्रसार व्हावा. तर डोनाल्ड ट्रम्प कदाचित नरेंद्र मोदी यांच्याकडे या विधेयकाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या सगळ्यांना विश्वास आहे की मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये FCRA सुधारित विधेयक संसदेमध्ये निश्चित आणेल आणि ते पारित सुद्धा करेल. तर हे जे विदेशी पैशावर पोचलेलं एनजीओ पुराण आहे ते तुर्तास इथेच थांबवतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.